दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय श्री गजानन भाऊ लवटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शिवसेना उद्धव ठाकरे गट, युवा सेना, महिला आघाडी, दर्यापूर तालुका अंजनगाव. कृषी दिनानिमित्त लोकविकास संघटनेच्या वतीनं शेतकरी नेते गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वाखाली अमरावती परतवाडा मार्गावरील आसेगाव पूर्णा या ठिकाणी शेकडो शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी विना अट विना शर्त सरसकट कर्जमाफी, सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट हमीभाव तसेच रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती तातडीनं कमी कराव्यात अशा प्रमुख मागण्या केल्यात. रास्ता रोकोमुळे अमरावती परतवाडा मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागलाय. आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्या तातडीनं मान्य करण्याची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आलाय. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांची आज जयंती आहे आणि त्यांची जयंती महाराष्ट्रभर आज 1 जुलै कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. परंतु शेतकऱ्याची शोकांतिका पहा, या आजच्या कृषी दिनी शेतकरी रस्त्यावर आहे. याचं कारण असं आहे की जे महाराष्ट्रात सरकार बसलं आहे ते सरकार शेतकरी विरोधी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, सरसकट कर्जमाफी असेल, पीक विमा असेल किंवा हमीभाव असेल, या सर्व मागण्याकडे शासन एक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना त्रास देत आहे. त्यामुळे आजचा कृषी दिन महाराष्ट्रभर साजरा करत असताना शेतकरी मात्र रस्त्यावर आहे. कारण त्याच्या पोटातली आग रस्त्यावर येऊन शासनाने जी कृषी कर्जमाफी जाहीर केली ती कर्जमाफी फसवी असून त्याच्यात ज्याच्या गटी निकष लावलेले आहे ते शेतकऱ्याच्या हिताचे नसून माननीय मुख्यमंत्री म्हणतात की राज्यातल्या 56 लाख लोकांना कर्जमाफी मिळणार आहे. परंतु हे दादांत खोटं असून राज्यातल्या जवळपास 10 ते 15 लाख लोकांना ही कर्जमाफी मिळेल अशी सोय सरकारने करून ठेवलेली आहे. त्यामुळे आमची सरकारला या माध्यमातून मागणी आहे की आपण जे पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.